लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। तुम्ही मोदीजींवर विश्वास ठेवा, देवेंद्र भाऊवर विश्वास ठेवा, फर्नांडिसवर विश्वास ठेवा, सगळ्यांवर, कारण ही योजना नेहमी चालेल। पण तुमचा कॉन्स्टिट्यूशनचा बेस आहे की बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल, तशी जी सरकार आहे की बाय द पीपल म्हणजे लोकांची आहे, लोकांसाठी आहे आणि लोकांद्वारेच आहे। आपण अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील अर्जुनी मोरगाव या ठिकाणी लाभार्थी सन्मान यात्रेत आलेलो आहोत। या ठिकाणी काही महिलांच्या आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊ। काय सांगाल? अर्जुनी मोरगाव इथं आज लाभार्थी सन्मान योजना चा मेळावा इथं भरलेला आहे आणि यामध्ये आम्हाला खूप छान प्रकारे असं विविध प्रकारचे गेम्स वगैरे खेळायला मिळालेले आहेत। इथं चित्रपट सुद्धा प्रदर्शित केलेले आहेत जे आम्ही बघितलेले आहेत आणि आम्हाला विविध योजनांचा लाभ सुद्धा मिळाला आहे, जसे की लाडकी बहीण योजना असो, महिलांना मोफत अर्धी तिकीट असो किंवा उज्ज्वला योजना सुद्धा असो, या प्रकारे आम्हाला लाभ सुद्धा मिळालेला आहे। आणि इथे आम्ही खूप छान छान असे गेम्स वगैरे खेळले, रिंग फेकणे असो, बाटली ठोकण्याचे, कोडे खेळणे असो, अशा विविध प्रकारचे गेम सुद्धा खेळलेले आहेत। सगळ्यात आधी धन्यवाद मोदीजी। मी ममता भैया, इथे एक नगरसेविका आहे, 13 नंबर वॉर्ड आहे माझं। मला म्हणजे बीजेपी कडून मी नगरसेविका झाली म्हणून मला आपला स्वतःचा खूप अभिमान वाटतो, कारण बीजेपी ही एक पार्टीच अशी आहे की जे सांगते ते करून दाखवते। आम्ही असं कधीच नाही केलं की फक्त लोकांना वोट देण्यासाठी सांगितलं की तुम्हाला पैसे भेटणार आहे असं। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। तुम्ही मोदीजींवर विश्वास ठेवा, देवेंद्र भाऊवर विश्वास ठेवा, फर्नांडिसवर विश्वास ठेवा, सगळ्यांवर, कारण ही योजना नेहमी चालेल। पण तुमचा साथ खूप जरुरी आहे। या मेळाव्यामध्ये आतापर्यंत माझ्या अंदाजे आम्ही सगळीकडे माईक फिरवले, ते व्हॉट्सअपवर मेसेज पण दिला, जवळपास 1000-1500 महिला आल्या आहेत आणि अजून पण येतच आहेत। सगळ्यांना खूपच पहिल्यांदा असं झालं अर्जुनीमध्ये की सेल्फी बूथ, मग शब्द कोडे, डॉट फेकणे, रिंग फेकणे। काय सांगाल, या ठिकाणी आपण लाभार्थी सन्मान यात्रेत आले, काय अनुभव झाला इथं? लाभार्थी म्हणजे पहा, लोकांसाठी आणि लोकांद्वारे तयार हे जे केले आहे उपक्रम, त्याचा लाभ आम्हाला मिळालाच आहे। लाडकी बहीण योजना पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा जमा झालेलाच आहे आणि हा जो उपक्रम इथे राबवण्यात आला आहे पहिल्यांदाच, तर असाच उपक्रम समोरही आणि भविष्यात असा राबवण्यात यावा, जनता पार्टीकडून ही अपेक्षा आहे। आणि ज्याप्रमाणे केंद्रामध्ये भारतात मोदींजींनी जे काही कार्य केले, त्यांनी हा म्हणजे भारत देश समोर नेण्याचा त्यांनी नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे पहा महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांचाही त्यांचे जे कार्य आहेत ते उत्कृष्ट कार्य आहेत आणि त्यांचा लाभ आपल्या महाराष्ट्रामध्ये होणारच। तरी जे यात्रेमध्ये आम्ही आलो, आम्हाला समाधान वाटला, आम्हाला चांगलं वाटलं। हा उपक्रम पहिल्यांदाच इथं राबवण्यात आला, आम्हाला चांगलं वाटलं। आपलं नाव सांगा? माझे नाव सुषमा अनिल ढोडे आहे आणि जे कार्य भारतीय जनता पार्टी करत आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटते। आणि मोदीजींनी किंवा एकनाथ शिंदेनी जे लाडकी बहीण योजना काढलेली आहे त्यांचा लाभ इतरत्र सर्वांनाच मिळाला आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि भारतीय जनता पार्टी असेच कार्य करत राहो आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। आपलं नाव सांगा आणि कसं वाटलं तुम्हाला लाभार्थी सन्मान यात्रा आल्यावर? मेरा नाम प्राण गोपाल दास है। ये जो लाभार्थी सम्मान योजना हमारे अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र में अर्जुनी मोरगांव में हो रही है, ये बहुत ही अच्छा है। यानी हमारे जो राज्य में देवाभाऊ के जो सरकार है, देवाभाऊ जिसमें उप मुख्यमंत्री है, उन्होंने लाभार्थी सम्मान योजना, लाभार्थी सम्मान बोले तो आज देखा जाए तो प्रत्येक नागरिक कुछ ना कुछ लाभ हमारे जो केंद्र सरकार और राज्य सरकार को मिलाकर जो योजना मिल रही है, जो अभी लाड़की बहन का तो बहुत ही अच्छा, बहुत ही बढ़िया, प्रत्येक सर्वसाधारण जो महिला है वो लाड़की बहन योजनाओं के इतनी कौतुक कर रहा है कि बहुत ज्यादा उनको बहुत ज्यादा लाभ भी हो रहे हैं। गांव में जो सर्वसाधारण महिला है उनके लिए 15,000 रुपये बहुत मायने रखते हैं। जैसा पिछले चुनाव में जैसा खटाखट के एक प्रलोभन आए थे, तो जो भाजपा की जो सरकार है वो केंद्र में रहो, मोदी जी और देवेंद्र जी के जो जोड़ी है केंद्र और राज्य में,
तो इनका जितने भी योजना है ये कोई भी प्रलोभन आप कह नहीं सकते हैं, कोई भी पहले इसको प्रलोभन नहीं कह सकते हैं, क्योंकि चुनाव के समय आश्वासन नहीं दिया, चुनाव के समय जो प्रलोभन नहीं दिए। आज यहाँ पे जो मेला लगा है, यहाँ पे प्रत्येक लोगों के लिए, सर्वसाधारण, यहाँ पे ऐसा नहीं है खाली भाजपा वाले के लिए, जिनको भी लाभार्थी है, जो भी प्रत्येक नागरिक लाभार्थी है, उनके लिए यहाँ पे प्रत्येक जो बच्चों के लिए खेल है, विविध योजनाओं के यहाँ पे जानकारी दी जा रही है, योजना के स्टॉल लगी है, सेल्फी बूथ लगी है, बाकी जो विविध उपक्रम यहाँ पे लगे हुए हैं। यहाँ से बहुत से लोगों ने लाभ लिए हैं, सर्वसाधारण लोग यहाँ पे आ रहे हैं और यहाँ से बहुत भारी संख्या में यहाँ पे प्रतिशत मिल रही है। आपल्याला कसं वाटतंय? आज या ठिकाणी आपल्या मी हुमराज पुस्तोडे आहे, उपसभापती पंचायत समिती अर्जुनी मोरगाव। खरं तर महाराष्ट्र शासनाच्या महायुतीमध्ये ज्या काही योजना चालू झाल्या त्या युतीच्या संदर्भानं आज लाभार्थी सन्मान यात्रा आपल्या अर्जुनी मोरगाव क्षेत्रामध्ये आली। स्थानिक अर्जुनी मोरगावला याचे प्रदर्शनीच्या रूपामध्ये एक मांडणी पण करण्यात आली। या ठिकाणी खूप सारे लाभार्थी आले, जवळपास लाडकी बहीण योजनेचे म्हणा किंवा आपला पीक विमा योजनेचे म्हणा, जे निराधारांना आपण जसं ज्येष्ठ नागरिकांना ज्या ज्या योजना लागू केल्या ते सगळे येऊन या ठिकाणी त्याचा लाभ पण घेतला, त्या समजून पण घेतल्या आणि सोबतच एक एंटरटेनमेंटचा विषय म्हणून या ठिकाणी अनेक खेळ आयोजित केलेले आहेत, तर त्या खेळांचा पण यांनी सगळ्यांनी लाभ घेतला। खरं तर ज्या योजना युती शासनानं चालू केलेल्या आहेत त्या शाश्वत अशा योजना आहेत आणि ज्या थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्यांचा लाभ अजूनही लाभार्थ्यांना थेट त्यांच्या अकाउंटला मिळत आहे। त्याच्यामुळे लाभार्थी पण खुश आहेत आणि ह्या योजना अशाच निरंतर चालतील हा युती शासनावरती, विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवून सगळे लाभार्थी याचा लाभ पण घेत आहेत आणि फार चांगले असा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हा या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। त्यामुळे याचं स्वागतच सगळ्या नागरिकांनी केलं आहे। आम्ही सुद्धा एक नागरिक म्हणून याचा एक स्वागत करत आहोत आणि जेवढ्या योजना या ठिकाणी प्रदर्शनच्या रूपानं मांडलेल्या आहेत किंवा त्याचा प्रोपोगंडा जो आपला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करत आहोत तर त्यांचा नक्कीच या ठिकाणी लाभार्थी लाभही घेत आहेत आणि त्याचा आनंद पण या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून होतो। आज आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया। काय सांगाल? आपला लाभार्थी सन्मान यात्रेत आलेला आहे। नमस्कार, माझं नाव महेश कापगते आहे आणि मी जस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे। हे जी योजना आहेत यांचं म्हणजे कसं, जसं सेंट्रल पासून एक नेतृत्व आहे की आपल्याला एक विकसित देश घडवायचा आहे, तर ह्या योजनांचं त्याच्यामध्ये खूप मोठे कॉन्ट्रीब्युशन आहे। जसं लेडीजसाठी आता लाभार्थी बहीण योजना झाली, महिन्याचे 1500 रुपये झाले, एक खूप मोठा आर्थिक लाभ मिळून जातो। युवकांना पण खूप लाभ आहे, जसं एसटीचे तिकीट अर्धे झाले है ना। आता जसं युवकांसाठी जर मला समजा व्यवसाय खोलायचा आहे तर त्याच्यासाठी पण खूप सारे हे आहेत। एक कॉन्स्टिट्यूशनचा बेस आहे की बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल, तशी जी ही सरकार आहे की बाय द पीपल म्हणजे लोकांची आहे, लोकांसाठी आहे आणि लोकांद्वारेच आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे जे सगळे म्हणजे जी यात्रा आहे आणि म्हणजे जी सगळे योजना आहेत हे आपल्या देशाला एक चांगली म्हणजे दिशा देणार आणि नेतृत्व घडवणार। AGM न्यूज 24 करिता अनिल मुनीश्वर।